नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। भिवापूर नगरपंचायत प्रशासनाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई सुरू केलेली आहे। शहरातील बसस्थानक लगतच्या असणाऱ्या भीमादेवी मंदिराच्या गेटपासून तर बसस्थानक ते तहसील कार्यालय रोड आणि नक्षी रोडवरील अतिक्रमण पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली काढून टाकण्यात आले। यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। अतिक्रमणाची कारवाई झालेल्या अनेक दुकानदारांनी आपल्या संतप्त भावना भिवापूर टाइम्सकडे व्यक्त केल्या। भिवापूर नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी देखील नगरपंचायत प्रशासनाची बाजू मांडत कायद्यानुसारच फक्त अवैध अतिक्रमण काढून टाकल्याची माहिती दिली। 2022 मध्ये आमचे अतिक्रमण मनीष खवले भिवापूर नगरपंचायतला सीओ होते। त्यावेळेस पाणी नव्हती आणि प्रशासन होतं। त्या माध्यमातून त्यांनी आमच्यावर 18 लोकांवर अन्यायकारक असा जमीनदोस्त आमच्या अतिक्रमण पाळले आणि आम्ही जे कोर्टामध्ये केस टाकली आहे, आजही ते 2022 पासून आमची कोर्टामध्ये केस चालू आहे की आम्हाला पुनर्वसन करा म्हणून सगळ्यांनी। तरी नगरपंचायतला वेळोवेळी आम्ही अर्ज देत राहतो, निवेदन करत राहतो, तरी नगरपंचायतचे सीओ मानाला तयार नाही आहेत। तुम्हाला आम्ही कसले कमरे देऊ म्हणतात आणि काही आता नव्यानं काही निवडून आलेले लोक ते आमची शिफारस करत आहेत। नगरसेवक, नगराध्यक्ष हे बोलतात की आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट रेटनं कमरे देऊ, पण आज जेव्हा आम्ही यांना रिक्वेस्ट करत आहोत की 50 वर्ष इथं आमच्या दुकानाला झाले, आज 53 वर्ष झाले, माझ्या वडिलांची इथं एक जिंदगानी गेली, दुसरी आता माझी चालली आहे आणि माझा मुलगा आज 18 वर्षाचा। तर आम्ही याच्यानंतर जे आम्हाला खाली करतं रोजगार नाही आहे, तर रोजगार नगरपंचायतनं उपलब्ध करून द्यावा आम्हाला। आम्ही उद्यापासून नगरपंचायतमध्ये जाऊन बसणार आहोत। तुम्हाला याच्यासाठी नोटीस दिलं होतं का त्यांनी? काय मला नोटीस दिलेला नाही आहे। म्हणजे तुमच्या 18 लोकांपैकी कोणालाच नोटीस नाही? नाही, काही लोकांना दिला असेल, पण मला नोटीस नाही दिला। माझी दुकान नालीच्या मागं असल्यामुळे मला नगरपंचायतनं नोटीस दिलेला नाही आहे। तरी पण मी रिक्वेस्ट केली आता त्यांना की माझ्या पाळा लोक मी मागं घेतो ते ऐकायला तयार नाही। मी येथून उचलून येतो, ऐकायला तयार। माझी नुकसान केली आज नगरपंचायतनी 1.5 लाख रुपयाची नुकसान केली आहे, याची भरपाई कोण दिला? सगळेच दुकानं काढत आहेत, मग तुमच्याच? अरे कार्ड तर मी उचलत होतो ना। माझ्या म्हणणं काय, मी पण दुकान उचलत आहे ना, तर मला थोडा वेळ द्या ना। हे एकट्या माणसाला इतकं मोठं दुकान उठणार आहे का? त्या नगरपंचायत कर्मचाऱ्याला समजायला पाहिजे ना। तुम्ही माझ्या 3 लाखाचे नुकसान केलं नगरपंचायतला आणि मला सांगितलं की तुम्हाला तिथे कमरे होऊन तयार झाल्यानंतर निवेदन केलं आम्ही ना, तरी आम्हाला अर्ज दिल्यावर कमरे देऊ शकत नाही ते लोक। तर काय हे प्रशासन आहे, त्यांची काय दशा आहे? तुमची आता काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? माझी एकच मागणी आहे का जे आम्ही 18 लोक जे पिढी जाऊन इथले त्यांना सगळ्याला पुनर्वसन करा। हे कमरे बनले आहेत, हे तात्काळ 8 दिवसामध्ये आम्हाला कमरे द्या तिथं, बरोबर तात्काळ द्या। आम्ही का उपाशी मरून का? नाही तर मग आम्हाला त्या नगरपंचायतच्या सामने उपोषणावर बसवावं लागेल। हा गायकवाड जे शिव मॅडम आली आहे, यांना भिवापूरचा इतिहास ना माहिती, त्यांनी इतिहास पहिले विचारायला पाहिजे होतं। आम्ही जेव्हा रिक्वेस्ट करतो ना, आमचा मान्य करायला पाहिजे एखादी शब्द। तर तुम्ही याकडं अतिक्रमण आहे, टाकातल्या साईडला जे मोठे लोक बसले आहेत त्यांचे अतिक्रमण आहे ना मॅडम, त्या साईडलाही अतिक्रमण आहे, त्यांचं कोणी ना बाळा, त्यांचे अतिक्रमण आहे, त्यांचे का बरं नाही बाळा तुम्ही? टाकाटा काम आहे, सगळे लोक या उद्या 18 लोक चाला नगरपंचायत बसला बसून चाला बोलला चाला नगरपंचायत लवकर पोट भरतो तर का कोणता डोक्या म्हणून घेऊन राहिलं का मरण तर घेऊन जाते का? दिवसभर काम करते, संध्याकाळी आपल्या घरी जाते। ते सुद्धा पडले का करावं आम्ही? नगरपंचायत जाऊन चोऱ्या करायच्या आहेत? किचे कातून आता पोराने पाठवून माणसाने पाठवून का दहा चोऱ्या करतात? नाही करायचं। अरे सांगा ना, 1995 पासून बाबासाहेब स्मारक समितीचे हे शाळा जेव्हा बनल्या नव्हत्या तेव्हापासूनचे आम्ही धंदा करत आहोत। 2009 ते 12 मध्ये हे शाळा बनल्या आहेत। ती गोष्ट अशी तर
माझे 2 मुलं आहेत, एक 10व्या वर्गातनं दुसरा 12वी वर्गामध्ये. माझ्या पालना पोषणच्या शासकीय जिम्मेदारी घेईल का मी आपले दोनही पोरासकट आत्महत्या करू ना? शासनाच्या माध्यमातूनच आला, मग एकाले मायच्यानं दुसऱ्याला मावशीच्या कशाला पाहिजे? मग हे जे चाळा आहेत हे अतिक्रमणमध्ये नाही आहेत का? मी सुनील चौधरीकर क्रमांक 1 शिवरा येथील रहिवासी आणि जन्मापासून भिवापूरचा रहिवासी आहे. मी मागील 35 वर्षापासून इथं लहानपणापासून व्यवसाय करत आहे. हार फुलाची दुकान आहे माझी. आणि मी जेव्हा ही स्मारक समितीची चार्ट बनलीही नव्हती तेव्हापासून मी इथं व्यवसाय करते. आणि त्यानंतर जेव्हा ह्या शाळा आमच्या दुकानं हटवून बांधण्यात आल्या, पण आता त्यानंतर सतत माझ्या मागे दरवर्षी म्हणजे अतिक्रमणचा हा फटका पडतो. दरवेळेस माझ्या उपासमारीचा प्रश्न येतो. आणि आता जो नगरपंचायतच्या माध्यमातून जे आता शासकीय किंवा प्रशासकीय कारवाई करण्यात आली, या प्रशासकीय कारवाईचा मी निषेध करतो. पूर्वसूचना यांनी दिलेल्या होत्या, पण ह्या 24 तासाच्या आतमध्ये यांनी हा बळजबरीने आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू, तुमच्यावर जर हटवलं नाही तोडफोड करू, जप्ती करण्यात येईल अशी यांची म्हणजे मानसिकता आहे. यांनी आम्हाला ब्लॅकमेल केल्यासारखं असं या पद्धतीनं वक्तव्य केलं आणि त्यानंतर आम्हाला प्रेशराईज करून हे दुकान हटवण्यात आलं. मी प्रशासनाला अशी मागणी करतो, तिथले आमदार, स्थानिक आमदार असो किंवा खासदार असो किंवा मुख्यमंत्री असो, माझी नम्र विनंती असेल की माझ्या छोट्या छोट्या 2 मुली आहेत, मला पोट पालन करण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी एक तर प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा मला काहीतरी कुठं व्यवस्था करून देण्यात यावी. नरेंद्र मोदी यांनी काही वर्षा अगोदर रोजगार योजना, मुद्रा योजना, उद्योग आहेत, दुकानदार त्यांच्यासाठी त्यांनी एक उपक्रम हाती घेतला होता. जे जेव्हा नोकऱ्या नाही तर तुम्ही व्यवसाय म्हणून भाज्याची दुकान टाका, तुम्ही पापडाची दुकान टाका, तुम्ही जिलेबी दुकान टाका. आणि आज आम्ही त्यांचे मार्गदर्शन देऊन त्यांच्या आदर्शाखाली घेऊन हे सगळे छोटे छोटे दुकान लावले आहेत. तर त्यांच्या ह्या जो उपक्रम आहे तो आज मला निष्फळ झालेला ठरत दिसतो आहे. याच्याबद्दल त्यांनी पर्यायी योजना या तरुण बेरोजगारांसाठी काय करतात हे आमची मागणी आहे की त्यांनी आम्हाला भिवापूरमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा. आता तुमचं जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे, तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, भिवापूरमध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जो प्रश्न केला वाहतुकी संदर्भात तुम्ही जो प्रश्न केला तर मला सांगायचं आहे की हा जो रस्ता आहे तो PWDच्या अंडरमध्ये येऊन राज्य महामार्गाच्या अंडरमध्ये येत असतो. आणि या रस्त्यापासून हे आमची दुकान, हे माझी दुकान आहे. या ठिकाणी झेरॉक्स आणि जे ग्रामीण भागातील लोक येत होते त्या लोकांचे, त्या जनतेचे शासकीय कामे आपण करत होतो. सातबारा काढणे वगैरे XYZ जे काही कामं आहेत ते आम्ही काम करत होतो. आणि हे आमचं दुकान यांनी पाळलेलं आहे. या ठिकाणी अक्षरशः खूप सारे दुकान आहेत जे रोडाच्या खूप दूरपर्यंत असे आहेत आणि त्यांचं दुकान पाळलेलं आहे. तर काही लोकांच्या भिवापूरमध्ये जे अतिक्रमणमध्ये आहेत आणि त्या लोकांचं काही पाळण्यात नाही आलं, असे पण लोकांचे आहेत. तर त्याच्याबद्दल प्रशासनाने निष्पक्ष बाजू घेऊन जे कच्चे आहेत त्यांचे पाळलं तुम्ही, जे पक्के आहेत त्यांचे तुम्ही पाळलं नाही, तर तुम्ही हे कधीपर्यंत करणार आहात कारवाई, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी जनतेला सांगा. आणि सर्व पसंत छोटे उद्योग आणि दुकानकडे लागले ते अतिक्रमण असून त्याच्यामध्ये आपण गावामध्ये येणारे प्रत्येक नागरिक यांना त्याचं विविध योजनांचं सगळं माहिती, तसेच बँकिंग सुविधा तसेच त्याच्या इथे तहसील कार्यालय सगळे जमलेले आहोत. नगरपंचायत भिवापूर यांच्यातर्फे अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू करण्यात आली. त्या संदर्भात आम्ही बोलत आहोत. आम्ही आमचे उपाययोजना स्वतः तयार करून तिकडून मोठे आम्ही उद्योग करत आहोत. तरी त्यांनी आमच्या पोटावर लाथ मारलेली आहे. आम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून व आम्ही काम करत आहोत. समजा आता
हे अतिक्रमण हटवण्यात आले तर आम्ही आमचे कर्ज फेडायचे कसे पुढे शिकल्यानंतर आम्ही मिरची कटाईवर जाणं आमच्या योग्य आहे का, आम्ही याचा आमच्या आईबाबांनी यासाठी आम्हाला शिकवली आहे का इथं मिरची कटाईसाठी. माझं नाव होल्डर असल्यामुळे आणि ऑनलाईन नॉलेज आहे. मला आज अतिक्रमणामुळे माझं रोजगार आहे माझ्या हातून गेलेला आहे आणि मी आता बेरोजगार झालेला आहे. माझ्याकडे आता कुठलेही साधन रोजगाराच्या साधन उपलब्ध नाही. तरी प्रशासनाने माझ्याकडे लक्ष देऊन माझ्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सोडवावा ही माझी त्यांच्याकडे मागणी. त्याची निवडणूक 2024मध्ये घेतली आहे. त्याच्यामध्ये यांनी दिलेले 7 कंपोजमध्ये नगरसेवक निवडून आले. त्याच्यानंतर यांची समिती यांनी लावली नाही, यांचं गठनसुद्धा केलं नाही आणि परत यांनासुद्धा विचारलं नाही किंवा यांचा विचार न करता यांना सगळ्यांना नोटीस देऊन अतिक्रमण तात्काळ करण्यात आलं. म्हणजे हे चुकीचं शासनाचे चुकीचे धोरण आहे. आम्हाला विचारलं नाही, अवधी दिली नाही. अवधी दिली तर अशी दिली का मोजक्याच वेळामध्ये तुम्ही आताच्या आता काढा. 24 तास म्हणजे काहीच नाही. म्हणजे माणसं कुठून आणणार, खोलणार कुठून, काय बनवणार तुम्ही. म्हणजे आम्हाला सगळं भिवापुरात एक तर असं स्थिती आहे निर्माण की एखादी कंपनी नाही आहे, मिरची काढायच्या व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय नाही आहे. आम्ही कसंही रोजगार फुटपाटावर बसून आपला पोट व्यवसाय करतो आणि आमच्या पोरांच्या पालनपोषण करतो. आणि आता सध्या स्थितीमध्ये आम्हाला त्यांनी अशा स्थितीमध्ये अंदाजलं की आता आमरण उपोषण नाही तर मरण्याची स्थिती आम्ही आमच्यावर हे स्थिती आलेली आहे. आता शासन काय करणार, याच्यावर काय विचार करणार आहे आणि काय धोरण ठेवणार आहे हे आता शासनाने ठरवावं. नाही तर आम्ही आता मुदत संपले आता बसणार आहोत. मॅडम, आपण जे आता बस स्टँड समोरचं अतिक्रमण काढलं आहे तहसील ऑफिस पर्यंतचे जे सर्व, तर त्याच्यामध्ये लोकांना नोटीस दिल्या आहेत का आणि किती दिवसाआधी दिली आहे? आपण बुधवारी दवंडी दिलेली आहे लोकांना की आपण सगळं अतिक्रमण काढून घ्यावं. याच्या आधी पण लोकांना वारंवार मौखिक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपण गुरुवारी नोटीस दिली आहे लोकांना काढून घ्या. शुक्रवारी म्हणजे आज जेव्हा आपण अतिक्रमण कारवाई केली सकाळी 10:30-11 वाजतापासून आपण लोकांना विनंती केली की आपण आपलं सगळं अतिक्रमण काढून घ्या. काही लोकांनी काढलं, परंतु ज्यांनी नाही काढलं त्याच्यावर प्रशासनाला कार्यवाही करावी लागली. हे अतिक्रमण धारक आहेत त्याच्यापैकी काही, त्यांना गाड्या देण्याचं असं ठरलं होतं, तर त्यांची पर्यायी व्यवस्था न करता त्यांचं अतिक्रमण हटवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? गाळे वाटपाची एक प्रोसेस असते प्रशासकीय, ती प्रोसेस सुरू आहे आपली. काही गाळे बांधकाम पण सुरू आहे आपलं. जसं ते बांधकाम होईल नियमानुसार ई ऑक्शन होईल आणि त्यानुसार गाळे दिल्या जातात. परंतु याचा अर्थ असा नाहीये की तोपर्यंत आपण नियम तोडून जिथे शासकीय जागा आहे तिथे अतिक्रमण करून आपला व्यवसाय करावा असा कुठलाच कायदा परवानगी देत नाही. अतिक्रमण मध्ये काही पक्के बांधकाम आहे त्यात ते हटवण्यात आलेले नाही, त्याच्याबद्दल काय बोलाल? अतिक्रमण आपण भरपूर ठिकाणी आहे. आज आपण काही कार्यवाही केलेली आहे. संख्या खूप जास्त असल्या कारणाने आपण ही ड्राईव्ह परत घेणार आहे आणि पक्के असो अथवा कच्चे असो अतिक्रमण मध्ये जर असेल तर ते आपण नक्कीच काढणार आहे. यातनं कोणीही सुटणार नाहीये. नागपूरमध्ये मॅडम खूप जास्त अतिक्रमण आहे प्रत्येकच एरियामध्ये, तर मग ते बाकीचं अतिक्रमण सुद्धा हटवण्यात येणार आहे का आणि कधी? आपण आता स्पेसिफिकली बस स्टँड आणि हायवेच्या जवळ जे अतिक्रमण आहे तिथून कार्यवाही सुरू केलेली आहे. याच्यानंतर जे नियोजित राहील ते आम्ही लोकांना प्रॉपर दवंडी देऊ, सांगू आणि ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करू. याच्या पुढे पण बस स्टँडचं आपण या साईडचं अतिक्रमण केलं म्हणजे बस स्टँडच्या बाजूचं, त्याच्या अपोजिट साईडला पण बसेस थांबतात, मग तिथे पण खूप जास्त अतिक्रमण आहे, मग तिकडच्या साईडचं पण काढायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. याच्यावर काय सांगाल? जसं मी आत्ताच आपल्याला सांगितलं प्रमाण खूप जास्त आहे. एका दिवसात सगळं काढणं शक्य नाहीये. ही ड्राईव्ह परत घेणार आहे आपण. परत पुढच्या आठवड्यात पण कार्यवाही होईल, पुढच्या महिन्यात पण कार्यवाही होणार आहे. त्यामुळे जिथे जिथे अतिक्रमण आहे ते सगळंच काढण्यात येईल. जे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आज त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना नोटीस दिले होते का आणि किती दिवसाआधी? लोकांना आदेशाने 24 तासांची मुदत दिली. नोटीस दिलेले जे लोक होते त्यांचेच काढले गाडी सगळ्यांची काढले? आपण दौंडी पण दिली होती. याच्यात कसं असतं ज्या लोकांना नोटीस मिळाली नाही काही लोक तिथे उपलब्ध आहेत नाही, त्यामुळे दौंडी देणं आणि आपल्या ॲक्टनुसार आपण काही लोकांचे पक्के बांधकाम आहेत सर तिथे, ते नाही
नाही पाडले तर त्याच्याबद्दल कसं काय कारवाई होणार आहे? कारवाई आपण सगळी सारखीच आहे केलेली आहे. आणि इथून पुढे कारवाई होतच राहणार आहे. ज्यांच्या कोणाच्या कारवाई आज झाली आहे त्यांनी पुन्हा तिथे स्टॉल किंवा काय कपडे वगैरे पुन्हा मांडवले जेणेकरून कारवाई फक्त बांधकामवाल्यांची पण पाडली जाते का? ज्यांचं अनधिकृत आहे अतिक्रमण आहे त्या हिशोबाने त्या नक्कीच कारवाई झाली. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.